नमस्कार मित्रांनो, आज गुरुवार, काहीतरी नवीन खायचा प्यायचा दिवस. पण आज दादा महाराजांचा सकाळ सकाळ फोन आला की आपल्या जवळच एक नवीन चहाचं सोलापूरचं दुकान झालेलं आहे, तिथं आपण चहा प्यायला जाऊ. तर त्यांना म्हणलं काय शुगर वगैरे काय? तर म्हणले काय शुगरचा जास्त विचार करायचा नसतो, ती एक अंधश्रद्धा असते. त्यामुळं ठीक आहे, दादा महाराजांनी तो चहा घेतला आणि फारच सुंदर चहा होता. तो सोलापूरचा चहा, कुंदा चहा पेलो. त्यानंतर भांडुळकर साहेबांचा फोन आला की दशावतार पिक्चर हा आपल्याला पाहावाच लागेल. फार दिवस झाले आम्ही कधी चित्रपट किंवा पिक्चर, नाटक वगैरे काही पाहिलंच नाही. ठीक आहे म्हटलं, भांडुळकर साहेब येतो. मग पुण्याचं भयंकर ट्रॅफिक, ॲक्च्युली त्याची सवयच झालेली आहे. हे ट्रॅफिक वगैरेसुद्धा आम्ही काही जास्त मानत नाही, ती पण एक अंधश्रद्धाच असावी. मग मॉलमध्ये गेल्यानंतर भांडुळकर साहेबांनी तिकीट वगैरे काढले. पण तिकिटाला पिक्चरला अजून टाईम होता, जवळपास 1 तास टाईम होता. पण तेवढ्यात म्हणलं की अरे बूट जास्तच खराब झालेत, मग थोडे यावेळेस आता चेंज करून चप्पल घ्यावी. मग त्या मॉलमध्ये एक सुंदर कोल्हापुरी चप्पलचं दुकान होतं. मग तिथून एक कोल्हापुरी चप्पल घेतली. ते दुकान एवढं सुंदर होतं की ती चप्पल कोणी बनवली, कुठल्या कारागिरीने बनवली, हे सर्व डिटेल त्या चपलेसोबत त्या दुकानदाराने दिले. मग चित्रपट पाहायला गेलो. चित्रपट अत्यंत सुंदर होता. म्हणजे 81 वर्षाचा कलाकार माणूस इतकं अप्रतिम काम करू शकतो, म्हणजे त्यांच्या नसानसामध्ये अभिनय आहे. म्हणजे त्यांचं ते काम पाहून अक्षरशः म्हणजे भारावून आलं. मग संध्याकाळी थोडा उशीर झाला, थोडं हॉटेलवरती चक्कर मारली. काही किरकोळ कस्टमर होते, गुरुवार असल्यामुळं आणि त्यामध्ये पितृपक्ष चालू असल्यामुळे कस्टमर फार कमी आहेत. त्यानंतर मग संध्याकाळी गेलो घरी. सिंबाला त्याचा खाऊ दिला आणि आजचा दिवस संपला.